चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षातर्फे आज आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रपूरच्या विकासासाठी 4 ठोस गॅरंटी जाहीर करण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष मयूर रायकवार यांनी या गॅरंटींची घोषणा करताना भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी अनेक वर्षांपासून शहराच्या मूलभूत विकासाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. रायकवार म्हणाले, चंद्रपूर महानगरपालिका भ्रष्टाचाराचं केंद्र बनली आहे. सत्ता भाजपची असो वा विरोधात काँग्रेस, दोन्ही पक्ष शहराच्या प्रश्नांवर फक्त राजकारण करतात. नागरिकांनी दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच विकासाचा पर्याय निवडण्याची वेळ आली आहे. आम आदमी पक्षाच्या 4 विकास गॅरंटी खालीलप्रमाणे. 1. शिक्षण गॅरंटी. पालिकेत 3 झोनमध्ये अत्याधुनिक शाळा सुरू करणार. विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा, शिक्षकांसाठी विदेश अभ्यास दौरे. 2. आरोग्य गॅरंटी. अत्याधुनिक सुविधांसह मोफत उपचार देणारे हॉस्पिटल उभारणार. सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन. 3. पाणी गॅरंटी. नागरिकांना मोफत पाणी पुरवठा, जुनी थकीत पाणी बिले माफ, स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठ्याची हमी. 4. पायाभूत सुविधा गॅरंटी. रस्ते खोदकामानंतर 20 वर्षे टिकणारे उच्च दर्जाचे रस्ते. शेवटी रायकवार म्हणाले, चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छ, पारदर्शक आणि जबाबदार कारभार देणारा एकमेव पर्याय म्हणजे आम आदमी पक्ष आहे. प्रत्यक्षात पाहिलं तर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आता पुढे निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आणि आपण पाहिलं चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात काँग्रेस आणि भाजप या दोघांची सरकार पाहिलं. या दोघांनी मागील अनेक वर्षामध्ये सत्ता भोगलेली आणि सत्ता कशा पद्धतीने चालवली. दोन्ही पक्ष नाण्याची एकच बाजू आहे. प्रत्यक्षात पाहिलं तर चंद्रपूर महानगरपालिकेने भ्रष्टाचाराचा कळस घासलेला आहे आणि विरोधी पक्षाची भूमिका होती ती विरोधी पक्षाने आपली भूमिका योग्य पद्धतीने निभवली नाही. त्याच्यामुळे भाजपाला मोकळा रान मिळाला असा आमचा आरोप आहे. प्रत्यक्षात पाहिलं की अनेक पक्ष आहे आणि काँग्रेस आणि बीजेपीचे अनेक व्यक्ती आहे की ते एकामेकाच्या विरोधात उभे राहत नाही. म्हणजे तू बी या मै बी आता अशी परिस्थिती या लोकांनी बनवून ठेवली आहे. म्हणजे मिलीजुली सरकार आतमध्ये, बाहेर जरी विरोध दिसला तरी आतमध्ये हे मिलीजुली सरकार चालवतं. त्याच्याच म्हणून भ्रष्टाचाराचा एवढा कळस घातला त्यामुळे नागरिक मूलभूत सुविधेपासून दूर आहे. म्हणून आम आदमी पक्ष 4 मूलभूत सुविधांची घोषणा करत आहे. त्याच्यामध्ये पहिली गॅरंटी अशी आहे की आम आदमी पक्ष चंद्रपूर महानगरपालिकेतील 3 झोनमध्ये प्रत्येक झोनमध्ये एक नवीन हायटेक शाळा बनवते. नारायणा जशा मोठ्या चंद्रपूरमध्ये मोठ्या शाळा आहे प्रायव्हेटच्या, त्या पद्धतीचा हायटेक शाळा बनवतात. त्यामध्ये संपूर्ण चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील व क्षेत्राच्या बाहेरील जे पण गरजू आहेत त्यांना तिथे मोफत शिक्षण मिळणार. विद्यार्थ्यांना AI टेक्नॉलॉजी युक्त उच्च दर्जाचं शिक्षण मिळणार. विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा राहणार. शिक्षकांना विदेश दौऱ्यावर पाठवण्यात येणार ट्रेनिंग करिता. त्याचसोबत आरोग्याची परिस्थिती अशी आहे की आरोग्य हॉस्पिटल नाही तर आरोग्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेच्या 3 झोनमध्ये 3 आरोग्य हॉस्पिटल बनवण्यात येईल सुसज्ज. त्यामध्ये चंद्रपुरातील नागरिकांना प्रत्येक नागरिकाला मोफत उच्च दर्जाचं आरोग्य मोफत मिळणार. ही सुविधा आम आदमी पक्षाचं सरकार जर आलं तर महानगरपालिकेमार्फत देण्यात येणार. तिसरी आमची घोषणा आहे की चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये अमृतमध्ये अमृत 1 आणि अमृत 2 हे दोन्ही योजना फेल झाल्या. पण नागरिकांच्या घरी पाणी पण नाही आलं, पण नळ आलेला आहे. तर पाणी नाही आलं पण फक्त बिलं आलेले आहेत. प्रत्यक्षात चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आम आदमी पक्षाची सरकार जर बसली तर नागरिकांना पाणी मोफत मिळेल. त्याचसोबत जुने जेवढेही थकीत बिल आहे ते माफ होईल आणि नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल. चौथी घोषणा आहे की तुम्ही पहा की चंद्रपूरचे रस्ते पहिले बनवले जातात, मग खोदले जातात, मग पुन्हा बनवले जातात, खोदले जातात. हीच परिस्थिती चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये झाली. आम आदमी पक्षाचे जर सरकार स्थापन झालं तर एकदा रस्ते खोदले की पुढील 20 वर्ष ते रस्ते खोदल्या जाणार नाही, याची हमी आम आदमी पक्ष देते. धन्यवाद. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, चंद्रपूर.